नमस्कार. नमस्कार. तुम्हाला इथे खूप वेगवेगळे अक्षर दिसत असतील आणि काही मॅट दिसत असतील. तर तुम्ही ओळखलंच असेल, जादुई पिटाऱ्यामधील या साहित्याचं नाव आहे अक्षरे आणि कव्हर मॅट. सर्वांना हे सांगायला आवडेल की यामध्ये आपल्याला 6 प्रकारचे मॅट्स दिलेले आहेत. मॅट म्हणजे की ज्याच्यावरती असा एक तक्ता की ज्याच्यावरती काही अक्षरं लिहिलेली आहेत, आणि अक्षर म्हणजे ही अक्षर कार्ड, म्हणजेच मूळ अक्षर आहेत सगळे. अगदीच. आणि स्वर पण दिलेले आहेत की ज्याच्या साहाय्याने आपण शब्द तयार करू शकतो. तर या साधनाच्या आधारे आपण मुलांच्या भाषा विकासासाठी याचा कसा वापर करू शकतो हे समजून घेऊया. बरोबर. आता या मॅटच्या सोबत ही अक्षरं कशी जोडायची, मॅडम तुम्ही एकदा दाखवाल? हां, आता ताईनी एक अक्षर उच्चारायचं. आता काय म्हणायचं ताईनी? मला ह कुठे लिहिलेला आहे तो दाखव. मग मुलं या सगळ्या कार्डमधनं ह शोधतील. आता त्यांना ह मिळाला. आता त्याची त्यांनी जोडी जमवायची. मग तो ह ची जोडी जमवून दाखवेल. आता त्यांनी ह ची जोडी जमवली, पण आपण खेळ इथे नाही थांबवायचा हा ताई. आता काय करायचं? त्याला ह अक्षरापासून सुरू होणारे 2 शब्द सांग असं सांगायचं. छान. किंवा असं सांगू शकतो, ह पासून सुरू होणारं प्राण्याचं नाव सांग. जसं हरिण. बरोबर. म्हणजेच इथे आपल्याला पाहायला मिळते की इथे हे जे कार्ड आहे, मॅट आहे, ही मॅट आपल्याला पाहायला मिळेल की ही आहे स्वरांसाठीची. त्याचसोबत ही सुद्धा जी मॅट आहे ती आहे स्वरांसाठीची. तर आपण गटामध्ये सुद्धा या पद्धतीने खेळ देऊ शकतो. म्हणजे एका गटासाठी एक अक्षर मॅट आणि काही अक्षर. तर या पद्धतीने मुलांसोबत आपण ही अक्षर कार्ड्स आणि अक्षर मॅट याचा वापर करू शकतो. आणि ताई, मला असं वाटतं की मुलाला सुद्धा आपण विचारू शकतो, तुझं नाव काय आणि तुझं नाव ज्या अक्षराने सुरू होतं ते अक्षर मला या मॅटवर दाखव. मॅटवर दाखवायला सांगायचं आणि कार्ड मधनं शोधायला सांगायचं आणि त्याची जोडी जुळवायला सांगायची. अगदी बरोबर. तर या ठिकाणी या पद्धतीने आपण हे गोष्टी घेऊ शकतो. जसं इथे ड अक्षर आणि त्याची जोडी ड, द अक्षर आणि त्याची जोडी द. या पद्धतीने मुले आता जुळवत जातील. आणखीन एक खेळ मी सांगते, जो मोठ्या मुलांबरोबर खेळता येईल आपल्याला. मोठ्या मुलांसाठी आपल्याला ह्याच्यातनं एक खेळ घेता येणार आहे बरं का. तो कोणता? स्मरणशक्तीचा खेळ. आणि तो कसा? सांगते. आता ह्यातली ही जी अक्षरं आहेत ना, ह्यातली काही अक्षरं आपण हातात घ्यायची. ठीक आहे, मीही घेते. मुलांना वाचायला सांगायची. बर. आता मुलांनी ही अक्षरं वाचली की त्यांना सांगायचं, नीट बघून ठेवलंयस ना अक्षर. मग त्यांच्या समोरच सगळी अक्षरं खाली पालथी ठेवायची. ओके. आता त्याला दाखवून ठेवलेलं आहे मात्र प्रत्येक अक्षर. इकडे घ ठेवलाय, इकडे ख ठेवलाय, असं त्याला दाखवून ठेवलेलं आहे. ओके. आता मुलांना काय करायचं? पासिंग द पार्सलचा खेळ लावायचा त्याच्याबरोबर. अच्छा. आणि ज्याच्या हातात चेंडू येईल आणि जिथे संगीत थांबेल तिथे त्याला म्हणायचं, मला घ अक्षर शोधून दाखव. आता त्यांनी आठवायचंय कुठे मांडलं होतं बरं घ अक्षर. अशी एका वेळेला फक्त 5 अक्षरं घ्यायची. अच्छा. आणि मग तो आपल्याला अक्षर दाखवू शकेल. नाही दाखवलं तर त्याला घ अक्षरापासून सुरू होणारे 2 शब्द सांग असं सांगायचं. म्हणजे त्याला शिक्षा म्हणायचं नाही, पण तो खेळाचाच भाग ठेवायचा. अगदी छान. म्हणजे इथून आपण स्मरणशक्तीचा खेळ सुद्धा आपण याच्यामधून घेऊ शकतो. ताई, यातून मला असं वाटतं की इथे आपण जेव्हा मुलांना नुसती मुळाक्षरं शिकवतो आणि अजून स्वरांचा परिचय करून द्यायचा असतो, अशी केवळ जी मुळाक्षरं आहेत त्याच्यापासून सुद्धा शब्द बनवून घेऊ शकतो. जसं की न थ. बरोबर. ज्याला काना मात्रा काहीच नाही असे शब्द जुळवताच येतात. तर अशी खूप सारे शब्द मुलं गटागटाने करू शकतील. बरोबर. जसं गवत, नथ, नंतर इथे बघा डफ, फट. अशी मुलं काही शब्द सुद्धा करून घेऊ शकतील. थोडक्यात मुलांकडून आपण भाषा आणि साक्षरता याचं ज्ञान देण्यासाठी
या खेळाचा, या साहित्याचा नक्कीच उपयोग नक्कीच. करून घेऊ शकतो. नक्कीच. आणि मोठ्या मुलांना एक सांगता येईल बरं का, की जी मुळाक्षर आहेत त्यांना मित्र भेटले की त्यांचा आवाज बदलतो, त्यांचा ध्वनी बदलतो. म्हणजे कसं, म्हणजे ला भेटला आ झाला झाला सा. सा. अशा पद्धतीने सुद्धा आपण मुलांना मजेत अक्षरं आणि त्याच्यापासून बनणारे शब्द शिकवू शकतो. अगदी छान. म्हणजे इथे मुलांसोबत आपण गटागटाने सुद्धा या साहित्याचा वापर करू शकतो. आणि कधी एखाद्या मुलासाठी ताई स्वतंत्र पण बसून त्याच्याकडून हा अभ्यास करून घेऊ शकते आणि त्याला या भाषा विकासामध्ये पुढे आणू शकते. ही झाली भाषा साक्षरता. नक्कीच. धन्यवाद.